आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। दहावी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत आणि या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करायचा की नाही याबाबत येत्या 1 ते 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला। केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना आदेश दिलेत। कामाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। 11 एप्रिल पासून 45 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना लसीकरणाला यावेळेस सुरुवात करा असेही आदेश देण्यात आलेले आहेत। राज्यात सध्या 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे। पुरवठा झाला नाही तर लसीकरण बंद होईल अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली। आज 4.5 लाखामध्ये अनेक आमच्या सध्याच्या असलेल्या वॅक्सिनेशन सेंटर्सला लस नाही म्हणून बंद ठेवावं लागतंय। राज्यात सध्या 14 लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत। केंद्र सरकारने 40 लाख लसींचा पुरवठा करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली। केंद्र सरकारचा कुठलाही असा न पाठवण्याचा विरोध आहे असं मी म्हणणार नाही। पाठवतायत परंतु गती स्लो आहे। ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्या पद्धतीने केलं जात नाही हे मात्र माझं नम्रपणे केंद्र सरकारला सांगणं आहे। रेमडेसिवीरच्या किमतीत काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। प्रायव्हेट स्टॉकिस्ट असतात त्या लोकांनी स्टॉक करून कुठेतरी ब्लॅक मार्केटिंग करू नये यावर ड्रग कंट्रोल इंडिया म्हणजे केंद्र सरकारची ही एक महत्त्वाची संस्था आहे। त्यांनी सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे। होम आयसोलेशन मधील रुग्ण अचानक गंभीर होत असल्यामुळे चिंता वाढली आहे। कोरोनाचा नवीन स्ट्रेन आलेला आहे का याच्या तपासणीसाठी सॅम्पल केंद्रीय संस्थेला पाठवल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली। जे आपण म्हणतो की काही साऊथ आफ्रिकेचा स्ट्रेन आहे, ब्राझीलचा स्ट्रेन आहे, यूकेचा स्ट्रेन आहे, तर या संबंधी जेवढे काही सॅम्पल्स आम्ही पाठवलेले आहेत एनसीडीसीला आपल्याला याबाबत सांगावं लागेल की हा कुठला स्ट्रेन आहे। 18 वर्षापुढील सगळ्यांना आता लसीकरण गरजेचं आहे। ही काळाची मागणी आहे। इतर ठिकाणी उशिरा पण राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचं आहे, त्यामुळे लवकर परवानगी द्या अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केंद्राकडे केली। थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मंत्रिमंडळ उपसमिती सोबत बैठक सुरू होणार आहे। कडक निर्बंधांना वाढता विरोध आणि व्यापाऱ्यांच्या आंदोलनावर या बैठकीत चर्चा होणार आहे। पुण्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला असून बेड्स कमी पडतायत। रुग्णांना ठेवण्यासाठी बेडची कमतरता जाणवत असल्यामुळे रुग्णालयाने 3 हॉटेल्स भाड्याने घेतलेत तर या ठिकाणी 180 बेड्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत। पुण्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता लष्करी रुग्णालयाची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। रुग्णांची वाढती संख्या आणि बेड्स तसंच ऑक्सिजनची कमतरता पाहता हा निर्णय घेण्यात आला। परमबीर सिंग यांची एनआयए कडून सुमारे 4 तास चौकशी झाली। अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये एनआयएने परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून घेतला असून वाझे प्रकरणीही त्यांची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात दाखल झाले होते। वाझे प्रकरणी परमबीर सिंग यांच्यानंतर एनआयएने आता प्रदीप शर्मा यांचीही चौकशी केलेली आहे। सीबीआय सचिन वाझेंची चौकशी करणार आहे। यासाठी सीबीआयने एनआयए कोर्टात अर्ज दाखल केला असून चौकशीसाठी एनआयएकडे वेळही मागणार आहे। सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत पुन्हा वाढ झालेली आहे। आता 9 एप्रिल पर्यंत सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत असणार आहे। मनसुख हिरेन प्रकरणी आरोपी विनायक शिंदे, नरेश गोरला न्यायालयीन कोठडीत सुनावणीत आलेली आहे। 21 एप्रिल पर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली। परमबीर सिंग प्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा कबुली जबाब TV9च्या हाती लागलाय। सचिन वाझेला पैसे घेण्यास सांगितलं नव्हतं, त्याचसोबत देशमुखांनी अशा प्रकाराबाबत विचारणा केली होती। देशमुखांसोबत भुजबळ आणि पाटील यांची बैठकही झाली नसल्याचं कळत आहे। नागपूर जिल्ह्यात काळा बाजार रोखण्यासाठी फार्मसीतून रेमडेसिवीर विक्रीला बंदी घालण्यात आली आहे। कोविड रुग्णालय आणि तिथल्या फार्मसीलाच विक्रीची परवानगी देण्यात आली।
सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा असून फक्त 1 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे। शिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन्सची ही कमतरता आहे। जिल्हा आरोग्य विभागाकडून वारंवार पाठपुरावा केला जातोय, मात्र तरीही लसीचा पुरवठा करण्यात आलेला नाही। मुंबईत लस संपत आली आहे हे खरं आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली। दरम्यान आरोग्यमंत्री यांनी लसीसाठी केंद्राकडे मागणी केली आहे। 3 ते 4 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्यामुळे दुसऱ्या डोसला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असंही त्या म्हणालेल्या आहेत। राज्यात सध्या रेमडेसिवीरचे फक्त 50,000 इंजेक्शन्स उपलब्ध असून हा आकडा वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तसंच डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिलेली आहे। शरद पवारांना सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस देण्यात आलाय। बीडच्या अंबाजोगाईतील कोविड सेंटरमध्ये कोरोनानं मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगरपालिकेवर आलेली आहे। अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादच्या स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली असून अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार सुरू असल्याचं चित्र औरंगाबादेत आहे। टीव्ही सेंटर स्मशानभूमीमध्ये सर्वत्र चिता पेटल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। मुंबईच्या कांदिवलीत भाजपा आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। गरीब मध्यमवर्गीयांना ठाकरे सरकार आर्थिक दबगाईच्या दरीत ढकलण्याचं काम करत आहे, असा आरोप भातखळकर यांनी केला। मुंबईत चेंबूर स्थानकात शेकडो व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। आठवड्यातून 3 दिवस दुकानं उघडू द्या, नाहीतर उपासमारीची वेळ येईल। वेळीच निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला। राज्य सरकारनं लावलेल्या कडक निर्बंधांमुळे व्यापारी चांगलेच आक्रमक झालेत। राज्य सरकार विरोधात दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ व्यापाऱ्यांनी आंदोलन करत निषेधाच्या घोषणा दिल्या। कारगरमध्ये मिनी लॉकडाऊन विरोधात व्यापारी आणि दुकानदार नाराज होत रस्त्यावर उतरले। 400 ते 500 व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे नालासोपाऱ्यातील व्यापारी हतबल झालेत। सरकारनं निर्बंध कडक करावेत, मात्र पूर्ण लॉकडाऊन लावू नये, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केलेली आहे। मायगावमध्ये व्यापाऱ्यांनी सरकारनं लावलेल्या निर्बंधांविरोधात मानवी साखळी तयार करून निषेध व्यक्त केला आहे। तसंच अचानक कडक लॉकडाऊन सुरू केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। पुण्यात आमदार माधुरी पिसाळ यांच्या नेतृत्वात भाजपनं सविनीय कायदेभंग आंदोलन केलेलं आहे। दुकानं बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळेस आंदोलकांनी केलेली आहे। राज्य सरकारनं लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन विरोधात रायगड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी रास्ता रोको केलाय। खालापूर तालुक्यातील रसायनीमध्ये व्यापाऱ्यांनी हा रास्ता रोको केला। जळगावातील व्यापाऱ्यांनी मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शवलेला आहे। शासनानं ठरवून दिलेले नियम पाळून दुकानं उघडी करण्याची तयारी या व्यापाऱ्यांनी दाखवलेली आहे। लॉकडाऊनचा निर्णय व्यापारी वर्गाचं जीवन उद्ध्वस्त करणारा असल्याची भूमिका शिर्डीतील छोटे मोठे व्यापारी पथविक्रेते यांनी व्यक्त केली आहे। सांगलीतही बाजारपेठेत सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या छोट्या व्यावसायिकांनी मिनी लॉकडाऊनबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। नागपुरात कडक निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत। दुकानांसमोर उभं राहून राज्य सरकारच्या निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं आहे। बुलढाणा शहरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये घेरावही घातला होता। लॉकडाऊन विरोधात यवतमाळमध्ये व्यापारी रस्त्यावर उतरले। लॉकडाऊन हटवा किंवा दुकानं काही वेळासाठी सुरू करू द्या, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे। जमावबंदी आदेश झुगारत व्यापाऱ्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। मिनी लॉकडाऊनच्या विरोधात नागपुरात भाजप व्यापारी आघाडीच्या वतीनं गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे। कडक निर्बंधांसंदर्भात व्यापारी संघटनांची मंगळवारी बैठक झाली। बैठकीत नियमांचा फेरविचार करण्यासाठी राज्य सरकारला 2 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे। काही निर्णय न झाल्यास शुक्रवारपासून दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे।
राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या व्यापाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आवाहन केलंय. व्यापाऱ्यांनी राजकारणाला बळी पडून रस्त्यावर उतरू नये असं आवाहन महापौरांनी केलं. राज्यात लॉकडाऊन लागू केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आनंदानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही. कोरोना संकटात विरोधकांनी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. अनेक राज्यामध्ये, गुजरातसारख्या राज्यामध्ये हायकोर्ट सांगताय की लॉकडाऊन करा. म्हणजे कोणतंही सरकार हे खूप आनंदानं किंवा मनापासून लॉकडाऊनचा निर्णय घेत नाही आहे. ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे, म्हणून लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला. राज्य सरकारच्या कडक निर्बंधांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. विचार न करता कडक निर्बंध लागू केलेत अशी टीका फडणवीसांनी सरकारवर केली आहे. दरम्यान सरकारनं योग्य मार्ग काढणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले. दुकान बंद ठेवण्याच्या आदेशावरून भाजप आमदार नितेश राणेंनी सरकारवर टीका केली. शूटिंग आयपीएलला परवानगी दिली जाते, मात्र व्यापाऱ्यांना परवानगी दिली जात नाही. ही हुकुमशाही आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराच नितेश राणे यांनी दिला. राज्य सरकारनं कडक निर्बंधांच्या नावाखाली नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना फसवलं अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. दरम्यान अर्थचक्र आणि निर्बंधांचा समतोल राखावा, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही देशपांडेंनी दिला.